कारंजा तालुक्यातील ग्रीन वॉल्ट सोलर प्लांटच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांचा संताप आज उफाळून आला। इंदरमारी, आलोडा आणि किन्हाळा या 3 गावांतील जमीन अधिग्रहित करून 100 मेगावॅटचा हा भव्य सोलर प्रकल्प उभारण्यात आला। मात्र या प्लांटच्या प्रशासनाने शेतकऱ्यांचा पारंपरिक पांदण रस्ता बंद केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट सोलर प्लांटचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून जोरदार आंदोलन केले। ज्या शेतकऱ्यांनी आपली शेती या प्रकल्पासाठी दिली नाही त्यांना आता स्वतःच्या शेतात जाण्यास कंपनीकडून मज्जाव आणि अडथळे निर्माण केले जात असल्याने बुधवारी परिसरात वातावरण चांगलेच तापले। याशिवाय प्लांटमधून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीचे मोठे नुकसान होत असून परिसरात वन्य प्राण्यांचा त्रासही वाढल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। आंदोलनाची माहिती मिळताच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। मात्र प्रशासनाच्या केवळ प्राथमिक आश्वासनांवर समाधान न मानता हक्काचा पांदण रस्ता तातडीने खुला करावा आणि सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी शेतकरी ठाम आहेत। या संवेदनशील प्रकरणी आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कारंजा घाडगे येथून गौरव सोमकुवर यांची रिपोर्ट। माझ्या शेतामध्ये पूर्ण कंपनीचं पाणी काढलेलं आहे। माझं शेत पूर्ण खरडून गेलेलं आहे आणि रस्त्याने सुद्धा जाऊ देत नाही आहे। माझ्या वावरात पूर्ण म्हणजे काहीच राहिलेलं नाही आहे। कंपनीमधून आम्हाला जाऊ देत नाही आहे, अडवत आहे आणि तुमचा रस्ता नाही आहे असे म्हणतात आणि तुमच्याने जे काही होत असेल ते करून घ्या म्हणते ना, पोलीस स्टेशनची धमकी देत आहे आम्हाला। कंपनी अलोडा येथील सोलर प्लॅन्टमधील शेतकऱ्याला जाण्यास मनाई करू राहिल्या आहे। शेतकऱ्याचा रस्ता असून, हक्काचा रस्ता असून शेतकऱ्याला जाण्यास मनाई करू राहिल्या। तसेच एक अशी गोष्ट घडली आहे की पांदण रस्ता हा गावातून चालू होतो, पण या ठिकाणी असं निदर्शनात आलं की पांदण रस्ता हा जंगलातून सुरुवात झाली आहे। हे कोणत्या अधिकाऱ्याने मंजूर केले? एकाही शेतकऱ्याने हा पांदण रस्ता मंजूर नाही केला। याला जबाबदार कोण आहे? की अधिकाऱ्यापाशी वारंवार कंप्लेंट करत असताना शेतकरी प्रत्येक वेळेस कास्तकाराला गाजर दाखवले जाते आणि ज्या शेतकऱ्याच्या समस्या आहे त्या समस्या एकही सॉल्व करत नाही आहे आणि कंपनी विनाकारण शेतकऱ्याला त्रास देत आहे, पोलीस स्टेशनची धमकी देत आहे, पोलीस स्टेशनमध्ये बोलवत आहे। एवढ्या समस्या होत आहे।